बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील 33 ठिकाणी हे रक्तदान शिबिर घेण्यात आले। यावेळी शहरातील अग्रसेन महाराज चौकात समर्थ प्रभात शाखेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते ईश्वर पाटील तसेच सुवर्णा पाटील यांच्या नेतृत्वात शिबिर भरवण्यात आले। यासह प्रभाग क्रमांक 11 माजी महिला बालकल्याण सभापती वंदनाताई थोरात तसेच सामाजिक कार्यकर्ते छोटू भाऊ थोरात यांच्या वतीने पवननगर परिसरातील प्रसन्न हनुमान मंदिर जवळ भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। शहरातील खंडेराव बाजार परिसरात विकी बाबा परदेशी तसेच आकाश भाऊ साखला मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। या शिबिराला शहरात महाविद्यालयीन तरुण तरुणींनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केल्याचे पाहावयास मिळाले। तसेच शहरातील मोहाडी उपनगरातील वर्षावाडी इथं देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील तसेच माजी नगरसेवक राजेश पवार, प्रवीण पवार, दगडू बागुल, भगवान देवरे, साहेबराव पाटील, अप्पा गावंडे, राकेश शिंदे यांनी देखील रक्तदान शिबिर घेण्यात आले होते। या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले। तसेच शहरातील देवपूर परिसरातील दत्त मंदिर चौकात भारतीय जनता पार्टीचे देवपूर मंडळ वतीने प्रथमेश गांधी तसेच मोहित देसले यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते। या शिबिराला देखील मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे पाहण्यास मिळाले। धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष आकाश परदेशी यांच्या वतीने देखील भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या ठिकाणी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे पाहावयास मिळाले। शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह भाजपचे पदाधिकाऱ्यांनी भेट दिली। मुख्य संपादक जतीन बोरसे। आज आदरणीय लोकप्रिय नेते फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात 31 ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे आणि मला निश्चित खात्री महाराष्ट्रात लोकसंख्येच्या मानाने धुळे शहर हे रक्तदानात 1 नंबर राहील अशी मला अपेक्षा आहे। कार्यकर्ते खूपच जोमाने कामाला लागलेले आहेत आणि आता आम्ही 4 ते 5 ठिकाणी भेटी देऊन आलो। प्रत्येक ठिकाणी 30-30, 40-40, 50-50 अशा रक्ताच्या बाटल्या आत्तापर्यंत घेऊन गेलेल्या आहेत। त्यामुळे 100+ प्रत्येक ठिकाणी राहील। 3000चा आकडा आम्ही 100% क्रॉस करू अशी शक्यता आहे। आज माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा धुळे शहराच्या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे। लोकप्रिय आमदार अनुप अग्रवाल, जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण धुळे शहरात रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चालू आहे। पण संपूर्ण धुळे शहरात भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून सर्वात जास्त रक्तदान होईल याची आम्हाला खात्री आहे आणि सर्वात जास्त रक्तदान शिबिर आम्ही करू। आतापर्यंत 200-250 बाटल्या दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या आहे। संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत 500 बाटल्यांचं नियोजन आमचं आहे। महाराष्ट्रातले आपले सगळ्यांचे लाडके नेते, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं दैवत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धुळे शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान मोहीम जोरात सुरू केलेली आहे। अध्यक्ष आणि आमदार या दोघांच्या नेतृत्वाखाली 33 ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम चालू आहे। तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे आणि साधारणतः पूर्ण धुळे शहरात 3000 बाटल्या रक्तदान होतील अशी संकल्पना आमची सगळ्यांची आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।